पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी। नमस्कार, तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर तुमचं अभिनंदन, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। मतदान कार्ड असणाऱ्या भारतातील आणि महाराष्ट्रातील जवळजवळ महाराष्ट्रातील 5.5 कोटी जनतेचं अभिनंदन। तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर तुम्हाला आता मिळणार मतदान कार्डवरती पैसे। तेव्हा ही बातमी महत्त्वाची आहे, मतदान कार्ड हे महत्त्वाचं आहे। तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल, आधार कार्डवरती पैसे मिळायचे, राशन कार्डवरती पैसे मिळायचे, तुमच्या शेतीच्या कामासाठी पैसे मिळायचे। आता मात्र या सगळ्यात मोठ्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला मात्र हा सगळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे आणि महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाने आता मात्र याचा जल्लोष करायला सुरुवात केली असून मतदान कार्डवरती पैसे मिळणं हे नेमकं काय आहे आणि या फॉर्म भरण्यासाठी मतदान कार्डवरती पैसे मिळत आहेत, ही फॉर्म भरण्यासाठी रांगाच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे। कुठे लागले आहेत रांगा, तुम्हाला काय करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि 10,000 रुपये पर मिळणार आहेत तुम्हाला। तर हे 10,000 रुपये नेमके कसे मिळणार याचा आपण आज दिवसभरामध्ये निर्णय घेऊया। सध्या देशामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर देशामध्ये वेगवेगळ्या योजना आणून सरकार आता तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत असते। ते निर्णय घेत असताना तुम्हाला आधार कार्डवरती तुमच्या बँकेचं आणि आधार कार्डचं सीडिंग करून तुम्हाला ते पैसे मिळतात, हे तुम्ही पाहिलं असेल। कधी कधी तुमच्या बँक खात्यावर देखील पैसे येतात, हे देखील तुम्ही पाहिलं असेल। कधी कधी तुम्ही गावात राशन कार्डवरती तुम्हाला पैसे किंवा वस्तू मोफत मिळतात, हे देखील तुम्ही पाहिलं आहे। मात्र अद्यापर्यंत तुम्ही मतदान कार्डावरती पैसे मिळाल्याची बातमी ऐकली असेल। तुमच्या घरामध्ये जर 18 वर्षाच्या पुढील जर काही लोक असतील किंवा ज्यांचं मतदान कार्ड आहे व तुमचं मतदान कार्ड असेल तर तुमच्यासाठीच ही बातमी आहे। प्रत्येक घरामध्ये फक्त किती जणांना मिळणार किती लोकांना मिळणार हे पैसे, सरसकट पैसे मिळणार आहेत का? मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणकोणते फॉर्म भरायचे आहेत? 10 ऑगस्टपासून हे प्रत्येकी तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। तेव्हा पहिल्या 10 दिवसामध्ये ज्या लोकांचे फॉर्म भरले असतील, जे पहिले 10 तारखेच्या आत म्हणजे 1 ऑगस्ट ते 10 तारखेच्या आतमध्ये ज्या लोकांनी पैसे भरलेत त्यांना लगेचच हप्ता 10,000चा हप्ता 10 तारखेला तुमच्या बँक खात्यावरती देण्याची सगळ्यात मोठी घोषणा सरकारने केली आणि त्यानंतर मात्र ही प्रक्रिया सुरू झाली। मित्रांनो, सरकार सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या मोठ्या योजनांमध्ये गुंतवत असतं आणि आपल्या वेगवेगळ्या योजनांसाठी सर्वसामान्य नागरिकांचाच फायदा घेत असते। परंतु आता हा फायदा झाला आहे सर्वसामान्य नागरिकांचा, गरिबांसाठी कोणी एखादा निर्णय येतो, तो निर्णय येत असताना मात्र त्या निर्णयाचा सर्वसामान्यांना फायदा होतो का यावरती चर्चा केली जाते। आता मात्र मतदान कार्ड सगळ्याकडेच आहे, गावाकडे आहे, ग्रामीण भागात आहे, शहराकडे आहे, तुमच्या घरात आहे, शेजारच्या घरात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे। म्हणजे हे पैसे आता सर्वांना मिळणार, कुठेही कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव होणार नाही। श्रीमंत असो, गरीब असो, कुठलाही असो, गावचा असो, शहरचा असो, प्रत्येकाला हे पैसे देण्याचा सध्या मोठा निर्णय घेतला। मात्र तुम्हाला ही महत्त्वाची 2 कामं करायची। तुमचं नाव तिथे ॲड करायचं आहे। जर तुम्ही हे नाव तुमचं कन्फर्म ॲड नाही केलं तर मात्र तुम्हाला या पैशांचा 1 रुपयांचा देखील फायदा होणार नाही, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे। तेव्हा तुम्हाला कुठे जायचे आणि कोणकोणती 2 कागदपत्र आहेत, तर प्रत्येकाला किती पैसे मिळणार? 9,000 मिळणार, 10,000 मिळणार, 12,000 मिळणार। ज्यांनी जेवढं काम केलं त्यांना तेवढे पैसे मिळणार का? मग हे सरसकट महिलांना मिळणार की पुरुषांना मिळणार? लहान मुलांना तरी मिळणार का? नाही, लहान मुलांना हे पैसे मिळू शकत नाहीत, कारण की लहान मुलांकडे त्यांचं मतदान कार्ड नसणार आहे। त्यामुळे ही गोष्ट तुमच्यासाठी नसणार आहे। परंतु ज्यांची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा लोकांना मात्र ही सगळ्यात मोठी लॉटरी लागली असून सरकारने या लॉटरीचं प्रचंड प्रमाणात स्वागत केलं आणि सरकार हे पैसे द्यायला सुरुवात करत आहे। आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कुठे रांग लावायची आहे, कोणकोणती 2 कागदपत्र तुम्हाला द्यायची आहेत त्याची आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मतदान कार्डवरती पैसे मिळणं ही पहिलीच गोष्ट असेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचं मात्र सगळीकडून स्वागत होत आहे, कारण की महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे। प्रगत राज्यामध्ये पैसा जास्त असल्याकारणे
तो पैसा सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळेल या दृष्टीनं सरकार वेगवेगळी प्रयत्न करत असते आणि तसाच प्रयत्न आता सरकारकडून देखील झाला आणि या निर्णयाचं स्वागत सरकारने केलेलं आहे. मित्रांनो, तर ही बातमी आपण आता पुढे जाणून घेऊया की डॉक्युमेंट्स कोणते लागतील, कुठे फॉर्म भरायचा आहे, कुठे कागदपत्र जमा करायचे आहेत, याचा लाभ कुणाला मिळणार, शहरातले मिळणार की महाराष्ट्रातल्या लोकांना मिळणार, बघूया सविस्तरपणे काय आहे नेमके त्यांची अपडेट. तर मित्रांनो, मतदान कार्ड हे प्रत्येकाकडे असतंच. आधार कार्ड तर प्रत्येकाकडे आहेच, परंतु मतदान कार्ड हे 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्याकडे येत आहे. तेव्हा 18 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांसाठी हा सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला 10,000 रुपये मिळणं अगदी सोपं झालं आहे. ते पैसे कसे काढायचे आता आपण त्याची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. तेव्हा या पैशासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतील ते देखील आता आपण जाणून घेऊया. या 10,000 रुपयासाठी मतदान कार्डवरती तुम्हाला तुमचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःकडे पहिल्यांदा तुमचं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे. मतदान कार्ड असेल तर ते मतदान कार्ड तुमचं 18 वर्षाच्या पुढे असायला हवं. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड देखील असायला हवं. असं आधार कार्ड असायला हवं की जे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, कारण की DBTद्वारे तुमच्या 1 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही जेवढी कामं केली तेवढ्या पैशांचं वाटप तुम्हाला होणार आहे. यामुळे ही महत्त्वाची अपडेट ही तुमच्यासाठीच आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर आधार कार्डवरती हे पैसे येणार नाहीत, तर तुमच्या मतदान कार्डवरती पैसे येणार असल्या कारणाने हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. प्रत्येक नागरिक, ज्या नागरिकाला या स्कीमचा लाभ घ्यायचा आहे त्याने किमान 15 ते 20 वर्षे महाराष्ट्रात राहायला हवं. तो महाराष्ट्राचा रहिवासी हवा. त्याचं वय 18 वर्षे ते 65 वर्ष वयोगटातील असायला हवं. त्यांनाच या गोष्टीचा लाभ घेता येतोय, दुसऱ्या लोकांना याचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकार या गोष्टी देत असताना राज्यातील लोकांसाठी प्रथमतः प्राधान्य देत आहे, त्यानंतर बाकीच्या लोकांसाठी द्वितीय प्राधान्य म्हणून सरकार त्यांचा विचार करणार आहे. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला हे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी योजना लागू असते, मात्र महाराष्ट्राच्या जवळजवळ 18 जिल्ह्यामध्ये ही योजना लागू होते. इतरत्र जिल्ह्यामध्ये या योजनेचा कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. म्हणजे शहरामध्ये मुंबई, ठाणे शहर असेल, नवी मुंबई असेल, या मोठमोठ्या शहरांमध्ये या गोष्टींचा या महत्त्वाच्या कार्डचा कुठेही उपयोग होणार नाही. गरिबांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची असल्याकारणे त्यांनाच याचा फायदा होणार आहे. तेव्हा या योजनेतून तुम्हाला काय मिळणार आहे, आता योजना कुठे आणि तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे हे देखील आपण शेवटपर्यंत बघूया. तर हा फॉर्म भरताना तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता, कारण की तुम्हाला हे मतदान कार्डवरती पैसे येत असल्याकारणे त्याला आधार कार्ड पण लागणार आहे, त्याला राशन कार्ड पण लागणार आहे आणि ते पैसे पण तुमच्या खात्यावरती येणार आहेत. या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर अतिशय सोप्या प्रमाणात तुमच्या बँक खात्यावरती पैसे अतिशय व्यवस्थित येतील. तेव्हा या सगळ्यांची बाब म्हणून तुम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुम्ही याची बुकिंग करून घ्यायची आहे. ऑनलाईन तुमच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन तुमची ही बुकिंग करून घ्यायची असून तुम्हाला देखील हे 10,000 रुपये लवकरच मिळतील. सरकारने केलेल्या या योजनेचा सर्वांनी फायदा घेणं गरजेचं आहे. तेव्हा हे पैसे तुमच्या खात्यावरती आता पुढच्या आठवड्यात यायला सुरुवात होईल.